खूप जास्त एक्साइटेड आहे कारण माझी डेब्यू फिल्म आहे। याआधी मालिकांमधनं, वेब सिरीज मधनं, वेब फिल्म मधनं मी आलो होतो लोकांसमोर, पण पदार्पण आहे, डेब्यू आहे। ऑफकोर्स 70 mm सगळ्यांचं स्वप्न असतंच की कधीतरी 70 mm च्या पडद्यावरती आपण दिसावं। सो येस, ऑफकोर्स खूप खूप एक्साइटेड आहे। त्याचबरोबर आता ट्रेलर लॉन्च झालेलं आहे आणि ट्रेलर जसं तुम्हालाही तुमच्याही रिॲक्शन्स आम्ही जाणून घेतलं की तुम्हाला आमचा ट्रेलर आवडतोय का, तर तुमच्याकडनं सुद्धा आम्हाला कळलं की ट्रेलर आवडतोय। आय होप आता लोकांना हा ट्रेलर आवडावा, लोकांना या सिनेमाचं काय म्हणतात एक्साइटमेंट लोकांची सुद्धा वाढावी आणि लोकांनी 9 फेब्रुवारीला जाऊन हा सिनेमा पाहावा असं मला वाटतंय। माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट सिनेमा आहे आणि हा जर सिनेमा चालला तर मी आणखीन सिनेमे घेऊन तुमच्या समोर येईन, त्यामुळे प्लीज हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पहा। मी प्यारवाली लव्ह स्टोरी मध्ये एक गाणं केलं होतं, शटर का ताला किसने हे खोला। या गाण्यात मी मागे कुठेतरी स्वप्नील जोशींच्या मागे नाचताना दिसतोय, सई तामणकरांच्या मागे नाचताना दिसतोय। ऍक्च्युअली ऍक्टर म्हणूनच गेलो होतो, पण तिथे काइंड ऑफ अ ज्युनियर आर्टिस्ट असतो तसंच झालं होतं। सो मी कुठेतरी 4थ्या-5व्या रांगेत दिसतोय आणि तिथून आता 10 वर्षांनी डायरेक्ट भाऊचा नाथगुळ्यामध्ये माझ्या लिपसिंक वरती भाऊची एंट्री होते की भाऊचा स्वॅग भारी भाऊ। तर ते एक सरियल फिलिंग आहे की यार आपण कुठेतरी 4थ्या-5व्या रांगेतनं पहिल्या रांगेत आलोय किंवा त्या इथपर्यंत पुढपर्यंत आलोय। हा प्रवास 4-5 रांगांचाच आहे, पण तो 10 वर्षांचा आहे। त्यामुळे स्पेशली सांगण्यात आलं होतं की ट्रेलर लॉन्च साठी तुला छान बोलून यायचंय। आता मला माहित नाही छान म्हणजे त्यांनी सांगितलं कुछ और करते ना, काहीतरी वेगळं करूया ना, म्हणून केस बीस केलेलं आहे। हा, तसं झालेलं आहे हे। पण येस, सिनेमामध्ये माझा जो लुक आहे, आय विल टेल यू, तो लुक जो आहे तो ठरलेला लुक होता की एक असा माणूस ज्याला साधे केसही कापता येत नाही, म्हणजे त्याला माहितीही नाही की केस कापून कसं छान टापटीप राहायचं। असा एक माणूस आहे, त्याला फक्त कपडे घालणं माहितीये, केस वाढलेले तसेच आहेत आणि तो प्रथमेश परब म्हणजे भाऊ दिगंबर कानथोडे सोबत सतत इकडे तिकडे फिरतोय। तो जसं करेल तसंच करतोय। त्यामुळे येस, लुक वेगळा आहे, कॅरेक्टर वेगळा आहे। कॅरेक्टर थोडं एका कुठल्या तरी माणसाच्या नेतृत्वामुळे खूप भारावून गेलंय आणि त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करताय, पण त्याचबरोबर त्याला काही कंगोरे आहेत। चोचा हे कॅरेक्टर या सिनेमात फन ऍड करत राहतं सतत, म्हणजे काही सिरियस सुरू असताना सुद्धा चोचा काहीतरी एंटरटेनच करत असतो लोकांना, असं हे कॅरेक्टर आहे। मी एक वाक्य सांगतो, त्याच्यावरनं तुला कळेल की हे कॅरेक्टर काय आहे। हा 1 नंबरचा चोचा आहे। मला वाटतं हे एक वाक्य या कॅरेक्टरचं डिस्क्रिप्शन देतं की हा 1 नंबरचा चोचा आहे। आता तुम्ही समजून घ्या की चोचा तुमच्या मनात काय येत आहे। खरं तर ऍज अ ह्युमन म्हणूनच मला ही गोष्ट आधी फार पटली। मी ऍज अन ऍक्टर ही गोष्ट ऐकायला गेलो, पण ही गोष्ट ऍज अ ह्युमन मला कनेक्ट झाली आणि म्हणून मग हा सिनेमा करायचा असं ठरलं। सरोगसी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे। काय होतं ना, आपण काही गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत अजूनही, त्याच्यामुळे सतत असं होतं की हे करायला हवं का, सरोगसी योग्य आहे का, लोक काय म्हणतील, आणि आपण समाजाचा खूप विचार करायला लागतो आणि समाजातले काही समाजकंटकच आपल्याला बाळ नसल्यामुळे आणि आपण निपुत्रिक असल्यामुळे ना आपल्याला हिणवतात, आपल्याला काही कार्यक्रमांना बोलवत नाही। तर मला वाटतं सरोगसीमुळे कदाचित आपल्याकडे विज्ञानाची प्रगती एवढी आहे की आपल्याकडे एक बाळ येईल आणि त्या बाळामुळे मग आपल्याला परत समाजात तेच स्थान मिळेल, असं स्त्रियांच्या बाबतीत घडू शकतं असं मला वाटतं। भारतातले खूप लोक हे हुशार आहेत, ते मेंटली मागासलेले नाहीयेत, पण आता जे मला वाटतंय किंवा जे तुला वाटतंय तेच लोकांना पण वाटतंय। तेवढे शहाणे आहेत। अनफॉर्च्युनेटली आपण एक पिअर प्रेशर घेत असतो की अरे हा काय म्हणेल, ती काय म्हणेल, तो काय म्हणेल, हा काय, तो काय, ती काय, याच्यात आपण त्या पिअर प्रेशर मध्ये हे डिसिजन्स घेत नाही। पण लोक खूप हुशार आहेत, त्यांना माहितीये की हे करणं त्यांच्या फायद्याचंच आहे। फक्त माझं म्हणणं आहे की त्या भीतीला बाजूला सारून आपण पुढे जाऊ नाही। म्हणजे मी सिनेमाचं प्रमोशन करायला आलेलो आहे। आमचा सिनेमा हा डिलिव्हरी बद्दल बोलतो, त्यामुळे तुम्ही जर कुणीतरी येणारं ग हे गाणं जर पाहिलं असेल तर त्यात लक्षा मामांनी हिरवी साडी घातलेली आहे आणि त्यांनीही बाण धरलेला आहे। त्यामुळे हे कुठलंच रंगाकडे जाणारं काही नाहीये। सिनेमाचं प्रमोशन आहे। अनायसे मी आज नेमके भगव्या रंगाचे कपडे घातलेले, बाकी त्यातनं काहीही मला कोणाबद्दल काही बोलायचं नाही किंवा काही नाही। सिनेमाच्या प्रमोशनसाठी आलेलो आहोत। उत्सुक तर खूप आहे आणि इच्छुक आहे की लोकांनी यावं, अशीच इच्छा आहे। लोकांनी सिनेमागृहात यावं, आमचा सिनेमा पाहावा, लोकांना तो सिनेमा नक्कीच आवडेल। आणि जर तुम्हाला जरी नाही आवडला तरी माझं असं खूप मत आहे की तुम्ही ते मला बिनधास्त सांगा, कारण आम्ही तुमच्यामुळे आहोत। जर तुम्ही आमचा सिनेमा पाहिलात, आमचा क्राफ्ट पाहिलात आणि तुम्हाला ते आवडलं तर आमच्यापेक्षा जास्त आनंदी कुणीच नसणार। आणि तुम्हाला जरी ते नाही आवडलं आणि तुम्ही कान पकडून आम्हाला सांगितलं की हे नाही आवडलं, तरी आमच्यासारखे शिस्तबद्ध दुसरे कुणीच नसतील, हे सगळं ऐकून घेऊ आणि नवीन सिनेमात ह्या चुका होणार नाहीत असं काम करू।